नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरटी 25% रिझर्वेशन अंतर्गत खासगी शाळांमध्ये जे ऍडमिशन दिले जात होती गरजू विद्यार्थ्यांना, त्याबाबतचेच अनेक दिवसापासून पालकांकडून प्रश्न विचारले जात होते की ऍडमिशन कधी सुरू होणार। नवीन नियम आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। ते नवीन नियम काय आहे, ऍडमिशन कधीपासून सुरू होणार, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार, वयोमर्यादा काय असणार, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर काय माहिती आहे, नवीन काय बदल झालेले आहे ते आता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित व दुर्बल सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग घटकातील मुलांना आरटी 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहेत। तर त्यामध्ये जे आहे ते प्राधान्यक्रम हा कसा निवडायचा आहे, तर घटकातील 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा, अर्थसहाय्यित शाळा अशा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे। तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य शाळाची, शासकीय शाळाची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकाच्या प्राधान्य म्हणून स्वराज्य संस्थेची आरटी ऍडमिशन जे नवीन नियम आहे त्या नवीन नियमानुसार त्यांना निवडता येणार आहे। तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील तरच 1 किलोमीटर पर्यंतच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच अशा परिस्थितीमध्ये त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% अंतर्गत प्रवेश दिला जाईल। हा यामधला महत्वाचा असा बदल आहे की जर का तुमच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर कोणतीही शाळा नसेल, शासकीय, विना अनुदानित किंवा कोणतीही, तरच तुम्हाला जे आहे ते जे तुम्ही इंग्रजी शाळा म्हणताय किंवा आजकाल आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे आहे जास्त करून 3 किलोमीटरच्या वरच जे आहे ते इंग्रजी शाळा असतील, खाजगी शाळा असतील या आहेत। बाकी सर्व प्रत्येक गावामध्ये जे आहे ते जिल्हा परिषदची शाळा असतेच किंवा सरकारी शाळा असतेच। यामध्ये हा महत्वाचा बदल आहे की जर 1 किलोमीटरच्या आतमध्ये कोणतीच शाळा नसेल तरच तुम्हाला हा पर्याय निवडता येणार आहे। निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपयुक्त प्राधान्यक्रम होतील। वंचित, दुर्बल घटक व सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाची शाळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आरटी जे आहे त्यामध्ये सन 2024-25 मध्ये या शैक्षणिक वर्षापासून आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले लागणार आहे रेशन कार्ड, रहिवासी पुरावा लागणार आहे। त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, घरपट्टी, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकता। जर का तुम्ही इथे भाडेतत्वावर राहत असाल तर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी जे आहे ते भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा। भाडे करार फॉर्म भरण्याची दिनांक ही जे भाडे करार असणार आहे तुम्हाला तो भाडेपट्टा जो भाडे करार बनवून आणावा लागणार आहे। आणि जो भाडे करार जो तुम्ही बनवून आणणार, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी भाड्याने राहत असाल जिथला तुम्ही अर्ज भरत आहे तर तो भाडे करार हा जो आहे तो जे आहे तो रोटरी केलेला किंवा दुय्यम निबंधक म्हणजे तहसील मधून तुम्ही त्याचा भाडे करार बनवून आणलेला पाहिजे। आणि तो देखील जे तुमचं आपण जे अर्ज भरणार आहे आरटीचा, त्या आरटीचा अर्ज भरण्याच्या तारखेच्या अगोदरचा हा भाडे करार असायला पाहिजे आणि तो कमीत कमी 11 महिन्याचा असायला पाहिजे। त्यानंतर त्याची देखील तुम्हाला नंतर जी आहे ती प्रत्यक्ष तपासणी होईल। जर तपासणीमध्ये जर तुमचा भाडे करार चुकीचा आढळला तर तुम्हाला पूर्ण फी ही भरावी लागणार। त्यानंतर दुसरे अजून कोणते डॉक्युमेंट लागणार, तर तुम्हाला जे आहे बालकाचा जन्माचा पुरावा लागणार, म्हणजे जन्माचा प्रमाणपत्र। तुम्ही जर का जात प्रवर्गातून म्हणजे कास्टमधून जर का अर्ज भरत असाल तर त्यासाठी वडिलाचा तुम्हाला जातीचा दाखला लागणार। तुम्ही जर ओपन कॅटेगरीतून अर्ज भरणार असाल
तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार, जे 1 लाखाच्या आत असायला पाहिजे. जर दिव्यांग असन विद्यार्थी तर त्यासाठी त्याचा दिव्यांगाचा 40% पेक्षा जास्त दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागणार. अशा प्रकारचं हे तुम्हाला काही कागदपत्र लागणार. आता यामध्ये तुम्हाला जे आहे ते वयोमर्यादा, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वयोमर्यादा काय असायला पाहिजे, तर ते आपण इथे वयोमर्यादा बघूया. वयोमर्यादा हे प्रवेशाचा जे प्ले ग्रुप असणार नर्सरी, त्यासाठी वयोमर्यादा ही 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यान बालकाचा जन्म झालेला असायला पाहिजे आणि 31 डिसेंबर 2024 रोजीचे वय बालकाचे किमान कमीत कमी जे आहे ते 3 वर्ष असायला पाहिजे आणि 31 डिसेंबर 2024 रोजीचे वय जास्तीत जास्त बालकाचे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस इतके असायला पाहिजे. तर ज्युनियर केजी साठी जे आहे ते 1 जुलै 2019 रोजी ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान बालकाचं वय असायला पाहिजे आणि त्याचं कमीत कमी वय हे 4 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे 5 वर्ष 5 महिने 30 दिवस इतके असायला पाहिजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत. सिनियर केजी साठी जे आहे ते 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यान बालकाचा जन्म असायला पाहिजे आणि त्याचं कमीत कमी वय हे 5 वर्ष असायला पाहिजे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्याचं वय जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे. तर पहिलीसाठी जे आहे, इयत्ता पहिलीसाठी जे आहे ते 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधी दरम्यान बालकाचा जन्म झालेला असायला पाहिजे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्याचं वय हे जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, जे आरटीई बाबतचे वेळोवेळी आणि रोज विचारले जाणारे प्रश्न होते की आरटीईचे कोणती कागदपत्रे लागणार, काय नियम, नवीन नियमामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे आणि अर्ज केव्हापासून सुरू होणार, तर अर्ज हे पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच सुरू होणार. अर्ज सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले अर्ज कसा भरायचा, कागदपत्र कशी अपलोड करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच अपलोड करू. त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.